ऑर्गेनिक सेव्ह नेचर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे अनुभव याबरोबरच तज्ज्ञांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो। आज माझ्या समवेत आहेत खरं तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मधमाशी पालन आणि मधमाशीविषयी सखोल ज्ञान देणारे एक अभ्यासक अल्पेश वाघ सर। अल्पेश वाघ सर गेले 8-10 वर्षापासून मधमाशी यावरती अभ्यास करतायत। असंख्य शेतकऱ्यांना त्यांनी ट्रेनिंगही दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशीचं महत्त्व काय आहे हे शेतकऱ्यांना समजून सांगून त्यातही उत्पादन कशा पद्धतीने मिळवता येईल याविषयीची माहिती हे कायम शेतकऱ्यांना देत असतात। आज आपण त्यांनाच या मुलाखतीच्या निमित्तानं निमंत्रित केलंय। सर, आपलं मनापासून स्वागत। सर, खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मधमाशी पालन यावरती अभ्यास करत आहात, याबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करत आहात। मधमाशी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कशी महत्त्वाची याबद्दल काय सांगाल? आता मधमाशीबद्दल जर बोलायचं झालं तर मधमाशी हा शेतकऱ्याचा एक मित्र आहे, जसं आपण गांडुळाला मित्र म्हणतो। पण मागील काही दिवसापासून जे कीटकनाशके आपण जे फवारायला लागलो, रासायनिक खत औषधं वापरायला लागलो, ह्याच्यामुळे मधमाशीचा ऱ्हास होत गेला आणि तो ह्रास झाल्यामुळे आज आपल्याला मधमाशी पालनाकडे जावं लागलं। म्हणजे जसं की ॲपिस मेलिफेरा जातीच्या मधमाशीचे पेटे असतील, सेरेना जातीच्या मधमाशीचे पेटे असतील, ट्रायगोना असतील, हे आपल्याला वापरावे लागतात। जर मधमाशी जर नसेल तर पुढील 4 वर्षांमध्ये जर पृथ्वीतलावर एकही मधमाशी जिवंत राहिली नाही तर साधारणतः 4 वर्षांनंतर पृथ्वीतलावर एकही सजीव जीव जिवंत राहू शकत नाही। म्हणजे मधमाशी जर या पृथ्वीतलावरती नष्ट झाली तर सर्वच नष्ट होऊ शकतं। सर्वच नष्ट। इतकं आयुष्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनात मधमाशीचं महत्त्व आहे। हे आपले शास्त्रज्ञ जे आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन, तर ह्यांनी शतकामध्ये सांगितलं की पृथ्वीतलावरून जर मधमाशी नष्ट झाली तर पुढील 4 वर्षांमध्ये पृथ्वीतलावर एकही जीव म्हणजे मुंगी असेल, एक झुडूप असेल, कोणच जिवंत राहू शकत नाही। सर, आता जसं तुम्ही सांगितलं की मधमाशीचं इतकं महत्त्व आहे, सध्या आपल्या परिसरामध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या प्रकारच्या मधमाशा आढळून येतात? आपल्या परिसरामध्ये मुख्यत्वे आपण जर पाहिलं असेल तर आपल्या इथं जे वडाची झाडं असतात, मोठी निलगिरीची झाडं असतात, तेव्हा आपण बघतो की आग्या मावा जे आढळतं त्याला आपण इंग्लिशमध्ये रॉकबी म्हणतो किंवा रॉकबी म्हणतो। दुसरं म्हणजे असतं ते फ्लोरिया, जे आपलं लिंबाची झाडं असतील, कडीपत्ता असेल, ह्याच्यावरती जे आढळतं, जे जास्त ॲग्रेसिव्ह नसतं, तर ते आपण ॲपिस फ्लोरिया म्हणतो किंवा फ्लोरी मधमाशी। तिसरी जी मधमाशी आहे तर तिला आपण म्हणतो ॲपिस सेरेना किंवा आपण मराठीमध्ये तिला सातेरी म्हणतो। ती 7 पोळं तयार करून राहत असते दगडामध्ये किंवा झाडाच्या डोलीमध्ये, तर ही मधमाशी पण आपल्या भागामध्ये आढळते। त्याचबरोबर एक ज्या मधमाशीला डंक नसतो अशी डंक विरहित एक मधमाशी असते, जिला आपण पोळ्याची मधमाशी म्हणतो। इंग्लिशमध्ये ॲपिस तिला म्हणता येत नाही कारण तिला डंक नसतो, त्यामुळे तिला ट्रायगोना म्हटलं जातं। तर ती मधमाशी आढळते। 4 प्रकारच्या मधमाशा आपल्या भागामध्ये आढळतात। आणि आपण बाहेरून आयात केलेली मधमाशी म्हणजे मेलिफेरा, ॲपिस मेलिफेरा, जिला युरोपियन मधमाशी आपण म्हणतो। मी या साधारणतः या मधमाशा आपल्या परिसरामध्ये आढळतात। सर, तुम्ही सुरुवातीलाच बोलताना म्हटला की मधमाशी ही शेतकऱ्यासाठी एक मित्र आहे। आता गैरसमज बहुत सारा शेतकऱ्याच्या मनात मधमाशीबद्दल आहे, परंतु ही मित्र कशी आहे याबद्दल काय सांगाल? कारण याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत। आता मधमाशी आपण मित्र कसे म्हणू शकतो, तर जसा गांडूळ शेतकऱ्याची जमीन भुसभुशीत करण्यासाठी मदत करत असतो, तसा मधमाशी काय करत असते, ज्यावेळेस मधमाशीला एका फुलावरून ज्यावेळेस दुसऱ्या फुलावर जात असते त्यावेळेस ते परागकण जे असतात ते ट्रान्सफर करत असते। म्हणजे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना नर फुलाचे जे परागकण असतात ते मादी फुलावरती जाऊन पडत असतात ज्यावेळेस मधमाशी भ्रमण करत असते। एकदा जर मधमाशी पिटीतून बाहेर पडली किंवा पोळ्यातून बाहेर पडली तर मधमाशी साधारणतः 100 ते 150 फुलावरती भ्रमण करते। आता मधमाशी हा एक पॉलिनेटर, ज्याला आपण काय म्हणतो परपरागीभवन करणारा कीटक का म्हटलं जातं, तर त्याचं एक वैशिष्ट्य असतं की ती एकदा जर बाहेर पडली आणि सपोज ती एकदा पहिल्यांदा डाळिंबाच्या फुलावरती गेली तर ती 100-150 डाळिंबाच्या फुलावरतीच भ्रमण करते।
जसं फुलपाखरू आपण म्हणतो, एकदा डाळिंबाच्या फुलावर बसेल, एकदा शेवग्याच्या फुलावर बसेल शेजारी आढळल्यानंतर, तसं मधमाशीचं नसतं. मधमाशी एकदा ज्या फुलावर बसते त्याच फुलावरती 100-150 फुलावरती भ्रमण करते. तिला माहिती नसतं की हे नर फुल आहे किंवा मादा फुल आहे. मधमाशी कशासाठी भ्रमण करत असते, तर मधमाशीला लागणारे जे अन्न असतं जे फुलातून मिळतं. आता जर आपण पाहिलं असेल तर डाळिंब पीक असेल तर त्यातून पराग मिळतो जो पिवळसर रंगाचा असतो. आपलं सूर्यफूल जर आपण घेतलं तर तिथून मकरंद पण मिळतो, म्हणजे त्यापासून मध तयार होतो. आणि दुसरं म्हणजे तिथून पराग पण मिळतो जो ऑरेंज कलरचा असतो. आपण शेवगा जर घेतला तर त्यातून पण आपल्याला खाद्य मिळतं. तर अशा पिकांवरती मधमाशी फुलांवरती भ्रमण करत असते आणि त्यातून मधमाशीला जे अन्न लागतं, मधमाशी 2च प्रकारचं अन्न खाते, एक म्हणजे मध आणि दुसरं म्हणजे पराग. असं 2 प्रकारचं अन्न मधमाशी खात असते आणि त्या खाद्यासाठी मधमाशी भ्रमण करत असते. आणि त्या भ्रमणाच्या ज्यावेळेस फुलांवरती बसत असते त्यावेळेस ते परपरागीभवन होतं आणि त्यातून आपल्याला उत्पादन वाढ मिळते. सर, तुम्ही आता सांगितलं की त्या माध्यमातून शेतकऱ्यांना ती अप्रत्यक्षरित्या मदत करत असते आणि त्याच्यातून शेतकऱ्याचं उत्पादन वाढत असतं. सर, अलीकडे हा आधुनिक काळ आहे आणि आपण मजुराच्या कमतरतेमुळे खूप मोठ्या प्रमाणात फवारणी घेतोय आणि त्याचा परिणाम मधमाशीवरती किंवा अशा प्रकारच्या याच्यावरती जीवाणूंवरती कीटकांवरती झालेलं आहे. याच्याबद्दल कसं सांगाल तुम्ही, काय सांगाल? आता काय झालं, पाठीमागील सपोज आपण जर विचार केला 2012 पासून 13 पासून आपल्या भागामध्ये डाळिंबाचं क्षेत्र वाढलं, त्यामध्ये आपण जास्त प्रमाणात औषध वापरायला लागलो. ते औषध वापरल्यामुळे काय झालं की डाळिंबाच्या फ्लावरिंग स्टेजला ज्यावेळेस आपण औषध मारतो थ्रिप्ससाठी हे यासाठी, तर ते आपण औषध स्ट्रॉंग मारतो आणि ते स्ट्रॉंग औषध मारल्यानंतर मधमाशी त्यावेळेस फुलावरती ज्यावेळेस येत असते तर त्यावेळेस मधमाशीचा त्या औषधाचा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेस मधमाशीला च्या पोटामध्ये ते औषध जातं. मधमाशीचा कॉन्टॅक्ट आल्यामुळे ती मधमाशी पेटीमध्ये जाऊन मरत असते आणि त्याच वेळेस दुसऱ्या पण मधमाशांना त्यांची विषबाधा होत असते. त्यामुळे मधमाशींची संख्या घटत चाललेली आणि त्याच्यामुळं गरज काय पडली की जे आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामती जे आहे तर ह्यांनी एक पथदर्शी प्रकल्प राबवला की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. आणि ह्या ज्या मधमाशांच्या संख्या कमी होत चाललेल्या आहेत तर ह्या संख्या कमी होत आहेतच, त्याचबरोबर आपण बाहेरून जर एका एकरामध्ये जर आपण मधमाशांच्या 2 पेट्या जर ठेवल्या डाळिंबाच्या तर शेतकऱ्याचं उत्पादन जे आहे तर ते जे पहिलं निघायचं, सपोज फर्स्ट इयर असेल, पहिलं वर्ष असेल तर 4 टनापर्यंत ते निघतं, दुसरं वर्ष असेल तर वाढत जातं, तसं त्या प्रमाणात निघतं. त्यामुळं ही गरज पडली की ज्या आपल्या महाच्या मधमाशा असतात ज्याला आपण फ्लोरिया म्हणतो किंवा आग्या महाचे म्हणतो, ह्या संख्या कमी होत गेली. त्यामुळं आपल्याला ज्या पेटीतल्या ज्या मधमाशा असतात जे ॲपिस युरोपियन म्हणतो, जे मेलिफेरा म्हणतो, तर ती मधमाशी आपल्याला आणावी लागली. ती आपल्याला आपल्या बागेमध्ये ज्यावेळेस फ्लॉवरिंग सीझन असेल त्या फ्लॉवरिंग सीझनला आणून ठेवायची आणि त्यातून आपलं परपरागीभवन करून घ्यायचं आणि परपरागीभवन झाल्यानंतर ती पेटी आपण दुसऱ्या शेतकऱ्याला ज्याला गरज आहे अशा शेतकऱ्यांना आपण ती हँडओव्हर करायची, जेणेकरून नंतरचे जे आपण फवारणी घेणार आहे तर त्या फवारणीच्या माध्यमातून जर मधमाशांचा कॉन्टॅक्ट आला त्या औषधाचा तर त्या मधमाशा मारणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्याला गरज आहे अशाच शेतकऱ्यांना आपण त्या पेट्या देत असतो. देत राहील. खऱ्या अर्थानं या माध्यमातून डाळिंब उत्पादक शेतकरी जास्त फायदा घेताना दिसतोय असं तुमच्यात बोलण्यातून येत आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये असाही एक लोकांमध्ये भावना तयार झाली की मधाचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे, त्यामुळे त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा अलीकडे लोक बघू लागलेत. काही भागात तशा प्रकारचा व्यवसायही चालू झालेला आहे. पण याच्याकडे शेतकऱ्याने कसं बघितलं पाहिजे? आता शेतकऱ्याचा तर मुख्य व्यवसाय जर आपण म्हटलं किंवा शेती हा मुख्य व्यवसाय असतो, त्याबरोबर शेतकरी अलाइड बिझनेस करतो, ज्यामध्ये आपण डेअरी म्हणू शकतो किंवा फिशरी म्हणू शकतो किंवा सेरिकल्चर, शेळीपालन असे व्यवसाय करत असतो. आता मधमाशी पालन हा जर व्यवसाय जर आपण बघितला तर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पिकाचा विचार केला तर आपल्या इकडं शुगर केन मेन क्रॉप आहे, त्याचबरोबर हॉर्टिकल्चरची पिकं असतात. मग ह्या पिकामाध्यमातून शेतकऱ्याला काय होतं की आपल्या भागामध्ये सूर्यफूल जे पहिलं पीक असायचं, मोहरी असायची, तीळ असायचं, जवस असायचं, तर ही पिकं आपली नामशेष होत गेली आणि ही पिकं नामशेष झाल्यामुळे मधमाशींची संख्या कमी होत गेली. त्यामुळे आता आपण मधमाशींचे पेटे ठेवतो. शेतकऱ्यांना जर मध काढायचं असेल तर आपल्याला साधारणतः सूर्यफुलाचं क्षेत्र असेल, मोहरीचं क्षेत्र असेल, जी फुलं येतात आणि त्या फुलातून पराग आणि मकरंद मिळतो, अशी जर फुलांची आपण लागवड केली तर त्यातून आपल्याला मध पण आपण काढू शकतो. पण आपल्या भागामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर अशी पिकं आपण घेत नाही. त्यामुळे जे शेतकरी मधमाशी पालन करतात किंवा मधमाशींच्या पेट्या ठेवतात तर ते फक्त परागीभवनासाठी ठेवतात. त्यांचा उद्दिष्ट एकच असतो की जर मी मधमाशींची पेटी ठेवली तर माझं एकरी साधारणतः
30 ते 40% उत्पादन वाढतं आणि त्या उत्पादनाचा जर रेशो बघितला आपण तर साधारणतः 2 ते 3 लाख रुपयापर्यंत तो जातो. आणि जर मध जर काढायचा म्हटलं प्रायोगिक तत्वावरती तर मध एका पेटीतून साधारणतः एका वर्षामध्ये जर आपण व्यवस्थित संगोपन केलं तर एक 15 ते 20 किलोपर्यंत ॲपिस मेलिफेरा जातीच्या मधमाशीच्या पेटीतून मध निघतो. पण शेतकऱ्याचं प्रामुख्याने जो वैशिष्ट्य असतं किंवा उद्देश असतो तो परपरागीभवन आपल्या भागामधले शेतकऱ्यांचा असतो. जर आपल्याला जर हा व्यवसाय जर पाहायचा असेल तर आपण राजस्थान असेल, UP बिहार असेल अशा भागामध्ये जसं की तुळस असेल, अजवाईन असेल अशा वेगवेगळ्या पिकामध्ये तिथं मधमाशींच्या पेट्या ठेवल्या जातात आणि तिथं मध काढलं जातं. हा जसा आपल्या भागातला डेअरी हा व्यवसाय महत्वाचा तसा त्या भागातला मधमाशा पालन आणि त्यातून मध विक्री त्या भागातला व्यवसाय. त्या भागात तशा पद्धतीने लोक व्यवसाय करतायत आणि त्याच्यातून चांगले पैसे मिळवत आहेत. सर, आपण महत्वाच्या गोष्टीकडे बोलत होतो मगाशी की शेतकऱ्याला मधमाशी कशा पद्धतीने मदत करते आणि त्यानंतर आपण चर्चा करता करता मधमाशीचा ऱ्हास कसा होऊ लागला या सगळ्या गोष्टीवरती बोललो. परंतु मला पुढे जाऊन असं विचारायचं की आज आपण फक्त डाळिंब या पिकाबद्दल बोललो, या पद्धतीनं आपल्याला इतरही पिकं आपण मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. त्यासाठी मधमाशीचा कसा उपयोग होऊ शकतो किंवा त्याचा फायदा कसा शेतकऱ्याला होऊ शकतो? आता आपण जर पाहिलं तर आपल्या भागामध्ये जी परपरागीभवन होणारी जी पिकं असतात की आपण त्यामध्ये आपण म्हणू शकतो की तुमचं शेवगा असेल, तुमचं आता ज्वारीमध्ये पण काही अंशी म्हणजे मधमाशीला जो हे लागणारा असतो चिकट पदार्थ जो असतो तो मधमाशी कलेक्ट करत असते, त्यापासून मध तयार करत असते. त्यानंतर बाजरीचा मध असतो, म्हणजे बाजरीतून पण एक ट्रान्सपरंट कलरचा जो मध तयार होत असतो तो मध घेत असते मधमाशी. किंवा इतर काही पिकं आहेत आपल्या भागातील तर त्या पिकावरती मधमाशी काम करत असते. साधारणतः 30 ते 40% काही पिकामध्ये तर 80-90% मधमाशी उत्पादन वाढ हे करून देत असते. जसं की आपण गोट कांद्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोट कांदा हा सीड उत्पादनाचा जो कांदा असतो त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका फुलामध्ये 300 ते 400 फुलं असतात छोटी छोटी आणि त्या फुलामध्ये जर मधमाशीचं परपरागीभवन झालं नाही मधमाशीद्वारे तर तिथं अंतरा पडतो आणि त्या सीडची जी क्वालिटी असते ती खराब असते. आणि जिथं जर मधमाशींनी परपरागीभवन केलं तिथली जी क्वालिटी असते जर्मिनेशन पर्सेंटेज असतं ते चांगलं असतं आणि शेतकऱ्याला उत्पादनही चांगलं म्हणजे तुम्ही जर फ्रुट्समध्ये गेला ह्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये तर तिथंही आपल्याला फायदा होतो. सीड प्रोडक्शनमध्ये पण भरपूर पिकामध्ये आपल्याला मधमाशीचा फायदा होतो. जसं कलिंगड असेल, टरबूज असेल अशा विविध पिकांमध्ये पण आपल्याला मधमाशीचा चांगला फायदा होऊ शकतो. आता ही मुलाखत बहुतांशी आपले सर्व शेतकरी पाहत असतील. आता मधाच्या स्वार्थापोटी एक सामान्य शेतकरी किंवा एक सामान्य माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं मध कलेक्ट करण्यासाठी मधमाशा मारत असतो. तर या मुलाखतीच्या निमित्तानं आज एवढं महत्त्व जर मधमाशीचं असेल तर मधमाशी वाचवण्यासाठी एक सामान्य शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे किंवा त्याची वर्तणूक किंवा त्याचं कसं असावं त्याचं? आता शेतकऱ्यांनी मधमाशीला हे वाचवलंच पाहिजे. जसं आपण गांडुळाला वाचवतो तसं मधमाशीला वाचवलंच पाहिजे. ह्यासाठी शेतकऱ्यांनी एकच केलं पाहिजे की शक्यतो आपल्या आजूबाजूला असणारी जी मधमाशींची पोळी आहेत तर ती पोळी जाळू नयेत किंवा काढू नयेत. ती शक्यतो त्याच जागेवर ठेवायत. मधमाशा कधीही आपल्यावरती अटॅक करत नाहीत. आपली ज्यावेळेस चूक असेल, आपल्याकडून काही चुकलं तरच मधमाशा आपल्यावरती आक्रमण करतात किंवा डंक मारत असतात आपल्याला. आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी फक्त ते जे झाड असेल किंवा झुडूप असेल तर तिथून दुसरा जो परिसर असेल त्या परिसरामध्ये आपलं काम केलं पाहिजे. त्या परिसराला थोडं प्रोटेक्ट केलं पाहिजे जेणेकरून ती जर एक पोळा असेल तर साधारणतः आपल्या आजूबाजूच्या 10 ते 15 एकराचा तो परिसर मधमाशा परपरागीभवन करून उत्पादन आपल्याला देत असतात. मग तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्यानं आपण सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. सर, प्रामुख्यानं मगाशी आपण बोलता बोलता एक विषय बोलत राहिलो होतो की तो विषय म्हणजे की आता रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या ह्या फार मोठ्या प्रमाणात पिकांवरती होत असतात. तर या दरम्यान काय काळजी घेतली तर मधमाशांचं म्हणजे बचाव आपण त्यापासून करू शकू या संदर्भात कसं सांगाल? मधमाशांचं जर संरक्षण करायचं म्हटलं तर आपल्याला आपण शेतकरी ज्यावेळेस आपण सांगत असतो शेतकऱ्याला की रासायनिक औषधं तुम्ही मारू नका किंवा जर मारायची असतील तर ती शक्यतो संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस अंधार पडतो, अंधार पडल्यानंतर सगळ्या ज्या मधमाशा असतात तर त्या आतमध्ये जात असतात, पोळ्यामध्ये जात असतात. तर त्या आतमध्ये गेल्यानंतर आपण रासायनिकची आपण औषधं मारू शकतो. आता जर आपण पेटी जर ठेवली बागेमध्ये तर आपल्याला एक काळजी घ्यावी लागते की आपल्याला जर आज संध्याकाळी औषध मारायचे तर सकाळीच तिला एक 4 वाजता
साखर पाक द्यायचा. साखर पाक दिल्यानंतर संध्याकाळी पिठी आपण बंद करायची साधारणतः 8च्या सुमारास. 8च्या नंतर आपण औषधाचा वापर करायचा. वापर केल्यानंतर औषधाचा दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारणतः 24 तासानंतर ती पिठी ओपन करायची आपण. आणि पिठी तशीच जर राहिली तरी कोणतीही अडचण येत नाही. आणि शक्यतो आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करत असतो त्यावेळेस जैविक जी औषधं असतात जे आपण थ्रिप्ससाठी वापरतो, बुरशीनाशक असतील, कोणतीही औषधं असतील, तर ती आपण शक्यतो शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करत असतो की तुम्ही जैविक शेतीकडे चला किंवा जैविक तुम्ही जर औषध वापरली तर त्यातून तुमचा पण फायदा होईल आणि जैवसृष्टी जी आहे बायोडायव्हर्सिटी तिचं पण संगोपन होईल ह्यासाठी. सर आत्ता तुम्ही सांगितलं की ज्यांच्याकडे पेटी आहे त्या पद्धतीनं तो त्याचं संगोपन करू शकतो किंवा त्याची काळजी तो घेऊ शकतो. पण आपल्याकडे आज जर विचार केला तर 80, 85, 90% जरी शेतकरी म्हटलं की ती मवाची पेटी किंवा त्याला म्हणतो मधमाशीची पेटी वापरतील असं नाही. तर इतर शेतकऱ्यांना आपल्या पिकाकडे किंवा आपल्या शेतीकडे मधमाशीनं यावं यासाठी सुद्धा काही काळजी घेऊन येऊ शकते का किंवा त्याचा फायदा आपल्याला शेतीला होतो? आता काळजी घ्यायची म्हटलं तर शेतकऱ्यांनी प्रामुख्याने रासायनिक औषधाची जी फवारणी असते तर ती थांबवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जैविक औषधाच्या फवारणी घेतल्या तरी मधमाशीला कोणताही इजा होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जर मधमाशीला आकर्षित करायचं म्हटलं आपल्या परिसरामध्ये जर मधमाशी असेल, मधमाशीची पोळ असतील आणि ती आपल्याकडे जर मधमाशी येत नसेल तर आपण एक करू शकतो की जसं की आपल्याला माहिती असेल गुळ असेल, वेलदोडे असेल, ते मिक्स करून एक द्रावण तयार करायचं. द्रावण केल्यानंतर तर ते आपण कापडे जे असतात आपले छोटी छोटी तुकडे करून कापडाचे तर ते आपल्या पिकांवरती जे तारा वगैरे असतात तर तिथं आपण अडकवायचे शक्य करून जेणेकरून त्याला मधमाशी अट्रॅक्ट होतात. किंवा बाजारामध्ये बहुतांशी भरपूर कंपन्यांची औषधं मिळतात जी बी फीड आणि बी एनहान्सर म्हणून काम करत असतात. ती जर औषधं आपण वापरली तर त्याकडं मधमाशा आकर्षित होतात. ते मधमाशांना खाद्य म्हणून पण त्या मधमाशा वापरतात आणि आपलं परपरागीभवनाचं जे मुख्य काम असतं तर ते पण मधमाशा करत असतात. ओके सर, खरं तर आज तुम्ही एवढा बहुमोल वेळ दिलात. आज हे सर्व इंटरव्ह्यू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हालाही त्या माध्यमातून संधी मिळाली. तुमचं हे संपूर्ण ज्ञान आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत, आमच्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वेळ काढला त्याबद्दल मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या वतीनं, आमच्या सर्व व्ह्युअर्स शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि वारंवार आपण या माध्यमातून आमच्या सर्व शेतकरी बांधवांना वारंवार भेटावं हीच जाताची विनंती करतो. धन्यवाद सर. थँक्यू. शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी याबरोबरच अनुभव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इतरही शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती, अनुभव पोहोचवा. धन्यवाद.